नमस्ते मित्रांनो. गेल्या पूर्ण महिन्याभरामध्ये शेअर मार्केट जवळजवळ 4.79% तुटलं आहे आणि सगळी लोक पॅनिक झालेली आहेत. आणि सगळी लोक पॅनिक झाली आहेत यासाठी की त्यांना वाटतंय आता मार्केट अजून तुटेल. आणि ह्या पॅनिकनेसमुळं गडबड उडायला लागली आहे आणि त्याच्या विरुद्ध सोनं आणि चांदी प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि ते वाढतंय त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की ते अजून वाढेल आणि त्यासाठी प्रत्येक जण सोनं आणि चांदी घेण्यासाठी धडपड करत आहे. इथं मला नेहमी वॉरेन बफेटचं एक वाक्य आठवतं, व्हेन ऑदर्स आर ग्रीडी बिकम फिअरफुल. आणि ज्यावेळी लोक व्हेन ऑदर्स आर फिअरफुल बिकम अ ग्रीडी, म्हणजे ज्यावेळी लोक घाबरलेली असतात तिथं तुम्ही ग्रीडी बना आणि जिथं लोक ग्रीडी बनलेली असते त्यावेळी तुम्ही घाबरट व्हा. ही सिच्युएशन सोन्याच्या बाबतीत आहे, चांदीच्या बाबतीत आहे, की जिथं सगळे ग्रीडी बनलेत तिथं तुम्ही फिअरफुल बनलं पाहिजे. आणि जिथं लोक फिअरफुल आहेत शेअर मार्केट तिथं तुम्ही ग्रीडी बनलं पाहिजे. पण परत एकदा मी सांगतोय, शेअर मार्केटमध्ये आत्ता मला पुढच्या 6 महिन्यांनी पैसे लागणार आहेत, वर्षांनी पैसे लागणार आहेत, 2 वर्षांनी 3 वर्षांनी पैसे लागणार आहेत, तर मी तुम्हाला सांगेल सॉरी, ही जागा तुमच्यासाठी नाही आहे. त्याच्या बाबतीत आपले नेहमी बरीच माहिती झालेली आहे की बाबा जे ट्रेडिंग करतात ते 49% लॉस करतात. जे मंथली ट्रेडिंग करतात त्यांचा लॉस होण्याचं पर्सेंटेज आहे 39%. तीच गोष्ट जे वर्षातनं एकदा करतात ते 31% लॉस करतात आणि जे 5 वर्षातनं करतात 7% करतात. आणि जे 7 वर्षाच्या पुढं 10 वर्षाच्या पुढं करतात त्यांचा लॉस होण्याचं पर्सेंटेज आहे 0. त्यामुळं हे नीट लक्षात घ्या की आत्ता सुद्धा मार्केट तुटलंय, तुम्हाला मी म्हणतोय ग्रीडी बना, पण ते ग्रीडी बनतानाही ही काळजी आणि कॉशन घेतलीच पाहिजे की तुम्ही जे पैसे तुम्हाला पुढचे 10 वर्षानंतर लागणार आहेत ते तुम्ही पैसे टाका. कारण आजपर्यंत सेन्सेक्सनी तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज 15% रिटर्न दिलेला आहे. भविष्यात असा देईल असं मी म्हणत नाही, पण निदान तुमच्या एफडीपेक्षा दुप्पट तर नक्की देईल, ह्याची काळजी नक्की घेता येऊ शकते आणि त्या दृष्टीने आपण प्लॅन करू शकतो. तर बाकी लोक फिअरफुल झाले आहेत तर तुम्ही ग्रीडी नक्कीच बना, पण लॉंग टर्मसाठी 10 वर्षासाठी. कारण 10 वर्षानंतर तुम्हाला ऑन अँड ॲव्हरेज एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न नक्की मिळालेला असेल अशी खात्री आहे. कारण हा इतिहास सांगतोय मागच्या 50 वर्षाचा. त्यामुळं थँक्यू. तुम्ही नक्कीच ह्या दृष्टीने विचार करा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोतच. त्याच्या रिलेटेड काही हेल्प लागली तर आपण एकत्र बसू शकतो.